जेवढा लावलाय तेवढाच भाग बघा कसा दिसायला लागलाय आणि बाकीचा भाग बघा कसा दिसतोय। आता हे तुम्हाला धुवून दाखवतो मी। तर नमस्कार भाऊ बहिणींनो, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन अशा जुगाडाच्या व्हिडिओमध्ये। आणि आजचा आपला जुगाडाचा विषय खूप म्हणजे खूप छान आणि खूप फायद्याचा होणार आहे। त्याच्यामुळे माता भगिनींनी हा आपला जो व्हिडिओ आहे तो कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघायचा आहे। तर आपला व्हिडिओ कशाविषयी आहे तो तुम्हाला सांगतो। तर तुम्ही बघू शकता, तर हे कशाचं भांडं आहे। तर कशाचं म्हटल्याच्या नंतर तुम्हाला वाटेल हे तुम्ही काही बी वापरत असताना, ह्याच्यात पाणी वापरत असताना किंवा काय वगैरे असं, तर तसं नाही। तर कशाचं म्हणजे कुठल्या धातूचं आहे, तर हे आहे आपलं तांब्याचं धातूचं हे भांडं आहे। तर हे आपलं कुठं वापरलं जातं, सहसा बरेच जण ह्याच्यामध्ये पाणी भरून ठेवतात। सकाळी पाणी पिल्याच्या नंतर त्याला खूप फायद्याचं असतं बघा, म्हणजे आपल्या शरीरासाठी ज्यांना उष्णता वगैरे भरपूर असते अशा लोकांना संध्याकाळी पाणी भरून ठेवायचं आहे आणि सकाळी ह्याचं जे पाणी आहे ते सकाळी आमुषापोटी प्यायचं आहे। म्हणजेच न जेवता न काय करता ह्याच्यातलं ग्लासभर पाणी प्यायचं, हे खूप फायद्याचं असतं। तर चला असू द्या, तो भाग वेगळा आहे। परंतु बरेच जण आता हे भांडं पाण्यासाठी तर वापरतात। आणि दुसरं म्हणजे आपल्या देवघरामध्ये हे भांडं जे असतं बघा, एक गंगाळ्या नावाचं एक असं थोडंसं भांडं असतं आणि त्याच्यामध्ये हा एक गंगाळा आणि तांब्या, तर ह्या त्यातलाच कलश किंवा तांब्या आहे। आणि हा तांबा जे धातू आहे त्याचा आहे। आणि आपण देवघरात वापरत असताना बरेच जण ह्याच्यावरती नारळ ठेवलेला असतं बघा, अशा पद्धतीनं इथं नारळ ठेवलेला असतो। आणि काय होतं, हे असंच देव्हाऱ्यावरती किंवा देवघरात असल्यावरती बरेच जण लय दिवस घासण्यात येत नाहीत बघा। आणि न घासल्यामुळे हे बघू शकता तुम्ही, हे भांडं कसं झालंय, ह्याच्यावरती भरपूर असे डाग उमटलेत, दिसतंय का कसं दिसतंय भांडं। हे आतून पण बघू शकता आणि बाहेरून पण बघू शकता, हे किती भांडं इतकं खराब दिसतंय। आणि हे खराब दिसल्याच्या नंतर कधी आपल्या घरी पाहुणे रावळे आले आणि त्यांनी जर हे भांडं बघितलं तर म्हणतील ह्या घरातली बाई भरपूर सुगरण दिसते, त्याच्यामुळेच हे हिने जे भांडं आहे ते घासलेलं दिसत नाही। त्याच्यामुळं मग आपल्याला पाहुणे रावळे नावं ठेवतात। मग त्याच्यासाठी आता आपण काय केलं आहे की हे जे भांडं आहे आपलं तांब्याचं, हे चकाचक एकदम चकाचक नवं कोरं कसं करायचं आहे ह्याचा आज आपण जुगाड घेऊन आलेलो आहे। तर चला करूया मग आता आपण व्हिडिओला सुरुवात। आणि हे जे भांडं आहे आताच बघून घ्या तुम्ही, आणि परत बघू शकता तुम्ही हे भांडं परत तुम्हाला किती नवीन आणि चकाचक दिसणार आहे बघा। तर ते कशा पद्धतीने आणि कशापासून आपण काय तयार करणार आहोत, असं कसलं लिक्विड तयार करणार आहोत की ती हे जे तांब्याचं भांडं आहे ते एकदम चकाचक दिसणार आहे। कारण हे तुम्हाला तर मगाशी सांगितलेलंच आहे आपण की आपण पाणी प्यायला पण वापरतो, आणि दुसरं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं तर देवघरामध्ये वापरत असतो। आणि देवासमोर असं भांडं ठेवल्यावर देव प्रसन्न होईल का हो आपल्याला कधी, तर नाही होणार। मनी नाही भाव, म्हणे देवा मला पाव। तर असा देव बाजारचा भाजीपाला नाही रे। त्याच्यामुळं कसं आहे, देवाला जर प्रसन्न करायचं असेल तर देवाच्या ज्या वस्तू आहेत त्या आपल्याला चकाचक व्यवस्थित टकाटकमध्ये ठेवायच्यात। त्याच्यामुळे हे जे भांडं आहे ते असं ठेवायचं नाही, आपल्याला एकदम भारीपैकी आता घासून एकदम चकाचक आणि नवीन करायचं आहे। तर ते कशा पद्धतीने, त्याला साहित्य काय काय घेतलं आहे ते सगळं आपण बघणार आहोत। तर चला मग करूया व्हिडिओला सुरुवात। परत एकदा बघा हे भांडं कसं आहे आणि परत आपण घासल्याच्या नंतर भांडं कसं होणार आहे बघा, बघून घ्या। तर चला करूया व्हिडिओला सुरुवात। तर आता तुम्ही बरेचशा वेळा बघितलं असेल की अशी जी भांडी आहेत हे घासण्यासाठी बघा साबणाचा वापर केला जातो, लिक्विडचा वापर केला जातो। बरेचशा आता म्हणजे मार्केटमध्ये जे वस्तू आलेल्या आहेत त्याचा वापर केला जातो। आणि हे तात्पुरतं बघा भांडं चकाचक निघतं आणि त्याच्यानंतर परत हाय असं काळवडून जातं आहे बघा। आता हे किती घाण झालं आहे बघा। तर तसं न करण्यासाठी आता आपल्याला ज्या आपल्या घरगुती वस्तू आहेत त्याच्यापासूनच आपल्याला असं लिक्विड तयार करायचं आहे, असं लिक्विड तयार करायचं आहे की हे भांडं घासल्याच्या नंतर आपल्याला 10-15 दिवस म्हणलं तरी किंवा महिनाभर म्हणलं तरी हे भांडं जे आहे ते घासायची गरज पडणार नाही बघा। इतकंच आपण छान लिक्विड तयार करणार आहोत हे भांडं घासण्याचं। आणि तेही कशापासून भांडं घासणार आहे आपण, तर तुम्ही आतापर्यंत कधीच ऐकलं नसेल, कधीच, जे आपल्या घरामध्ये बेसन पीठ असतं बघा, बेसन पीठ,
त्याच्यापासून भांडं घासलेलं कधी ऐकलं आहे का तुम्ही? तर नाही, कधीच ऐकलं नाही. तर आज आपण बेसन पिठापासून हे भांडं घासणार आहोत आणि तेही चकाचक निघणार. तर चला करूया आता आपण व्हिडिओला सुरुवात. आणि बेसन घेतल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये अजून काहीतरी वस्तू ॲड करायच्या, त्या काय काय आहेत ते पण बघा. व्हिडिओ कुठे स्किप करू नका. नुसतं बेसन घ्यायचं आणि घाससान तर नुसत्या बेसनाने निघत नसतं, त्याला अजून वस्तू आपल्याला 2 वस्तू टाकायच्यात. तर चला बघूया आता आपण तयार करू लिक्विड. तर हा जो तांब्या आहे, हा तांब्या घासण्यासाठी आपण काय केलेलं आहे, 1 चमचा आपण काय घेतलेला आहे, बेसन घेतलेला आहे. किती? 1 चमचा बेसन घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपण हे काय घेतलं आहे, तर हे आहे बघा आपलं रोजच्या जीवनातील वापरायचं मीठ आहे, मीठ. तर हे मीठ आपल्याला टाकायचं आहे. किती? 1 चमचाभर मीठ घ्यायचं आहे आपल्याला. तर 1 चमचाभर मीठ घेतल्याच्या नंतर आपल्याला काय घ्यायचं आहे, तर लिंबू घ्यायचा आहे आपल्याला छानसा असा. हिरवा असू द्या किंवा पिवळा असू द्या, फक्त आपल्याला त्याच्या रसाशी मतलब आहे. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, 1 लिंबू घ्यायचा आहे आणि तो लिंबू आपल्याला घ्यायचा आहे चिरून. बघा, लिंबू चिरत असताना आपल्या हाताची काळजी घ्यायची, ते बोट वगैरे आपलं कापलं नाही पाहिजेत. आणि त्याच्यानंतर आपल्याला ह्यातले जे बी आहेत ते बी बघा काढून घ्यायचेत. आपल्याला ह्या बियाशी काही मतलब नाही, त्याच्यामुळं ह्या ज्या बिया आहेत त्या आपल्याला काढून घ्यायच्यात बघा सर्व. आणि त्याच्यानंतर हे जे 1 लिंबू आहे, त्या अख्खं 1 लिंबू आपल्याला ह्याच्यामध्ये पिळून घ्यायचं आहे. बघा, हे बघू शकता तुम्ही, अख्खं 1 लिंबू आपण ह्याच्यामध्ये पिळून घेतोय. आता तुम्हाला हे लिंबू आपलं छोटं होतं, मोठं लिंबू घेतलं म्हणजे छान होईल. कारण आपल्याला जरा जे लिक्विड आहे ह्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं नाही, फक्त आपल्याला ह्याच्यामध्ये लिंबाचा रसच फक्त ॲड करायचा आहे. तर हे मिश्रण आता आपल्याला काय करायचं आहे, लिंबाचं, मिठाचं आणि हे बेसन पिठाचं जे मिश्रण आहे ते एकत्र आपल्याला हे घुसळून चांगलं एकदम छानपैकी आता मिक्स करायचं आहे. बघा, आता आपण पाठीमागच्या वेळेस जे दह्याचा व्हिडिओ बनवला होता त्याच्यामध्ये घुसळणे, तर बऱ्याच जणांचे आपल्याला कमेंट आलं की हे घुसळणे म्हणजे काय. तर घुसळणे म्हणण्यापेक्षा आपलं जे हे आहे ते साधं सोपं भाषा आपलं म्हणजे मिक्स करणे किंवा हे जे मिश्रण आहे ते एकजीव करणे, यालाच घुसळणे बे म्हणतात बघा. पण ज्या त्या पदार्थाच्या नावानुसार आपल्याला घुसळणे किंवा मिसळणे किंवा मिक्स करणे म्हणावं लागतं. म्हणून दह्याच्या बाबतीत किंवा ताकाच्या बाबतीत आपण घुसळणे म्हणतो. आणि हे जे मिश्रण तयार केलं आहे आपण ह्याच्या बाबतीत आपण ह्याला मिक्स करणे म्हणू किंवा ह्याचं जे मिश्रण आहे ते एकजीव करणे म्हणू. आणि हे छानपैकी आता हे जे बॅटर आहे आपला तो मस्तपैकी असा तयार झालेला आहे बघा, एकदम मिक्स एकजीव झालेला आहे. आणि त्याच्यानंतर आता आपण ह्याला काय करायचं आहे ते तुम्हाला सांगतो आता. तर ह्याचं काय करायचं आहे आपल्याला, तर हा जो तांब्या आहे ह्या तांब्यावरती सगळं हे मिश्रण आपल्याला लावून घ्यायचं आहे. तर त्यासाठी आता आपल्याला काय करावं लागेल, बाहेर जावं लागेल, जिथं आपण भांडी घासतो तिथं जाऊया. तर चला मग. तर आता हे जे लिक्विड आहे ते आपण भांडी घासण्याच्या ठिकाणी घेऊन आलेलो आहे. आणि हा आपला तांब्या परत एकदा बघा कसा दिसतोय. आणि इथं घेतलं आहे आपण हे स्वच्छ पाणी. आता आपल्याला काय करायचं आहे, आपली जी घासणी आहे ही आपल्याला ताराची घासणी न घेता ही मऊ घासणी घ्यायची. बघा, ही बाजारामध्ये मार्केटमध्ये कुठंही 10 रुपयाला भेटते अशी मऊ घासणी आहे. आणि आपल्याला काय करायचं आहे, हे थोडं थोडं डिप करून आपल्याला काय करायचं आहे, त्या तांब्यावरती लावायचं आहे. आणि तुम्ही लावताशेने बघू शकता इथे एका सेकंदातच बघा कसं दिसायला लागलं आहे. नुसतं आपल्या का हलक्या हाताने नुसतं लावलेल्या ठिकाणी बघू शकता तुम्ही, दिसतंय का तुम्हाला? जेवढा लावला आहे तेवढाच भाग बघा कसा दिसायला लागला आहे आणि बाकीचा भाग बघा कसा दिसतो. आता हे तुम्हाला धुवून दाखवतो मी, आपण व्हिडिओ कुठेही स्किप करत नाही. तर बघू शकता बघा आता इथं तुम्ही, इथं बघा कसं दिसतंय, डाग डबे सगळं दिसतात इथं, काळपट एकदम झालेलं भांडं. आणि इथं जिथं लिक्विड लावलं आहे आपण तिथं लगेच चकाचक भांडं दिसायला लागलं आहे आपलं, दिसतंय का? आता परत एकदा तुम्हाला दाखवतो. आता हे चकाचक झालेला भाग आणि इथं हा खराब झालेला भाग आहे. तर परत एकदा आपण डिप करूया आणि फक्त हलक्या हाताने हे लावूया.
एकदम हलक्या हाताने तुम्ही बघू शकता. नुसतं लावूस तर आपलं भांडं बघा नुसतं चकाचक दिसतंय. हो का, तुम्हाला पाणी ओतून लगेच दाखवतो फरक भांड्यातला. लगेच बघा तुम्ही, दिसतंय का? हो का, इथं काळपट भांडं, इथं लावलेलं आपण लिक्विड. लगेच भांडं किती चकाचक दिसायला लागलं आहे आपलं नुसतं लावता शनी. तर चला, हो का, तुम्हाला सगळं भांड्याला लावून दावतो आता हे जे आपण तयार केलं आहे ते. आणि एकदम हलक्या हाताने, आपल्याला जोर लावायचा नाही, काही सुद्धा करायचं नाही. सहज पद्धतीने आपण नुसतं लावतो, सहज, एकदम सहज पद्धतीने चालू आहे आपलं. दिसतंय ना तुम्हाला? एक थोडा तरी जोर लावलाय का मी असं घासतोय का ह्याला? अजिबात नाही. हो का, हे सहज फक्त लिक्विड लावतोय आपण तयार केलेलं. आणि तेही घरच्या घरी फक्त मिठापासून, बेसनापासून आणि जे लिंबू आहे त्याच्यापासून आपण हे बॅटर तयार केलं आहे. आता हे बऱ्याच ठिकाणी आपण लावून झालं आहे. तुम्हाला पाणी ओतून दाखवतो आता. तर हे कसं दिसायला लागलं आहे बघा भांडं आपलं. दिसतंय का? मग अशी किती डाग धब्बे त्याच्यावरती हे दिसत होतं. आणि नुसतं आपण लिक्विड एकच वेळेस लावलं तर लगेच भांडं आपलं चकाचक करायला लागलं आहे बघा. आता तशाच पद्धतीने आतल्या साईडने बघू शकता तुम्ही. आतल्या साईडने किती घाण दिसतंय बघा. हे लगेच तुम्हाला दाखवतो. आतली साईडसुद्धा आपण घासून, तर बऱ्याच ठिकाणी बघा आतली साईड घासून न दाखवता बाहेरूनच दाखवतात. तर हे आतल्या साईडने सुद्धा आपण हे बेसनाचं बॅटर आहे तो लावून घेऊ. आणि हे बघू शकता तुम्ही आतली साईडसुद्धा लगेच चकाचक व्हायला लागली आपली. दिसतंय का? लगेच चकाचक व्हायला लागले. तर चला आता आपण काय करू, आणखीन एकदा हा बॅटर ह्याच्यावरती लावू आणि भांडं जे आहे आपलं ते एकदम चकाचक करूया आपण. हे थोडेसे डाग दिसायला लागतात बघा ह्याच्यावरती, डार्क स्पॉट आहेत. ते सगळे डार्क स्पॉट आपण ह्याच्यावरती घालू. हो का, लगेच भांडं चकाचक निघतंय. लगेच दुसऱ्या हाताला पण लगेच दिसायला लागलं आहे बघा. तर हे पूर्णपणे आता आपण काय करू, हे सगळ्या भांड्याला लावून घेऊ आणि त्याच्यानंतर आपण भांडं जे आहे ते धुवून घेऊ. हे लावता शेनीच बघा हे चकाचक व्हायला म्हणजे दिसतंय बघा, चकाचक होण्यासारखंच लगेच चकाचक होतं आहे बघा हे लावता शेनीच. आता ही आतली साईड बी आपण लावून घेऊ. आणि हे पूर्णपणे लावून झालं आहे तवरच भांडं आपलं चकाचक दिसतंय बघा धुवायच्या अगोदरच. तर आता हे आपण घेऊया, आता हे धुवून चकाचकमध्ये पाणी टाकून. तर हे बघा आता हे आपलं भांडं असं चकाचक दिसायला लागलं आहे. आपण किती वेळा बॅटर लावला आहे हा, म्हणजेच हे जे लिक्विड केलं तर ते एक वेळेस लावला पहिल्यांदा, त्याच्यानंतर पूर्ण भांडे स्वच्छ निघलं. आणि त्याच्यानंतर परत आपले जे डाग डब्बे जे राहिले होते त्याच्यासाठी आपण काय केलं, परत एकदा लावलं. म्हणजे आपण दोनदाच फक्त, आणि तेही हलक्या हाताने. तुम्ही तर बघितलं आपण ह्याला अजिबात जोर लावलेला नाही बघा, अजिबात जोर लावलेला नाही. फक्त एकदम हलक्या हाताने आपण हे जे आहे ते भांडं बघा आपण काय केलं आहे, घासून घेतलं आहे. आणि बघू शकता फायनली ह्याचा रिझल्ट बघा आता बहिणींनो भावांनो. तर हे भांडं फायनली आपलं चकाचक झालं आहे. आणि कसं भांडं दिसायला लागलं एकदम बघा. आता तुम्ही पहिलं भांडं बघा तुम्ही, की मी 2-3 वेळेस दाखवलं भांडं मुद्दाम, की पहिलं भांडं कसं दिसत होतं आणि आता घासल्याच्या नंतर बघा किती एकदम तांब्याचं भांडं, जणू काय नवीन आता आपण बाजारातून किंवा मार्केटमधून आणलं आहे. आता बऱ्याच जणाला वाटेल हे नवीन भांडं आहे काय, तर तुम्ही बघू शकता आतली साईडमुळं लगेच लक्षात येईन तुम्हाला की हे भांडं जुनं आहे का नवीन आहे ते. तर हे जुनंच भांडं आहे, पण आपण घासून फक्त कशाने, मिठाने आणि बेसन पिठाने आणि लिंबाने हे इतकं आपण चकाचक भांडं केलं आहे बघा. आणि फायनली आता बघा आपलं भांडं घासून झालं आहे, चकाचक निघलं आहे. पण आपलं जे पाणी असतं, आपण जे भांडी घासायला घेतलेलं त्याच्यामध्ये क्षार असतात बघा. तर ज्यावेळेस हे भांडं जे घासून होईल आपलं, तांब्याचं असो किंवा पितळीचं असू द्या, तर ज्यावेळेस घासून होईल त्या टायमिंगला आपल्याला असा कॉटनचा एक कपडा घ्यायचा आहे. आणि कॉटनचा कपडा घेऊन लगेच आपल्याला हे जे भांडं आहे ते लगेच पुसून घ्यायचं आहे बघा, जेणेकरून ह्याच्यावरती जे पाण्याचे डाग आहेत ते उमटणार नाहीत बघा. आता बऱ्याच वेळा काय होतं बघा, आपण भांडी घासून घेतो
आणि त्याच्यावरती साबणाचे ह्याचे डाग उमटलेले असतात बघा. तर ते डाग न उमटण्यासाठी आणि आपला जो तांब्या आहे तो महिनाभर किंवा 15 दिवस कधीच घासायची वेळ नाही आली पाहिजे. ह्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की घासून झालं की आपल्याला अशा कॉटनचा छानसा स्वच्छ कपडा घ्यायचा आहे आणि त्याने स्वच्छ असं हे पुसून घ्यायचं आहे बघा, जेणेकरून ह्याच्यावरती पाण्याचे डाग उमटले नाही पाहिजेत. तर चला आतल्या साईडने सुद्धा आपण घेऊया पुसून. आणि आता फायनली बघू शकता तुम्ही एकदम चकाचक भांडं निघलेलं आहे. कसं एकदम चकाचक. तर भावा बहिणींनो, तुमच्याकडे हे जर आपल्या बऱ्याचशा माता भगिनी कामाला जात असतात आणि त्यांना वेळ भेटत नाही बघा कामातून, तर हे किती वेळ लागला आपल्याला फक्त हे लिक्विड तयार करायला? 2 ते 3 सेकंद किंवा मिनिट लागले असतील आणि घासायला 2-3 मिनटं, म्हणजे 5 मिनटाचं काम आहे आपलं. किती? 5च मिनटात आपण हे छानसं भांडं कशापासून काढलं आहे? बेसन पीठ, मीठ आणि लिंबापासून. तर तुम्हाला सुद्धा अशाच पद्धतीने तुमची जी नाही म्हणत मी, फक्त तांब्याची आणि पितळेची भांडी आपण अशाच पद्धतीने हे जे लिक्विड तयार केलं तर बेसन पिठापासून, त्याच्यापासून तुम्ही ही भांडी चकाचक आणि देवालाही प्रसन्न करू शकता. अशा पद्धतीने हे लिक्विड तयार करा. आणि मी जे हे लिक्विड तयार केलं आहे हे जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि कमेंट करून सांगायचं आहे की दादा, तुम्ही जो हा जुगाड बनवलेला आहे तो आम्हाला खूप आवडला आहे. आणि आपला जो व्हिडिओ आहे तो तुम्ही कुठून बघताय हे सुद्धा मला कमेंट करून सांगायचं आहे, जेणेकरून मलाही कळेल की माझा जो व्हिडिओ आहे तो कुठपर्यंत पोचलेला आहे, कुठल्या गावात पोचलेला आहे, कुठल्या जिल्ह्यात, कुठल्या तालुक्यात पोचलेला आहे हे मला कळेल. त्याच्यामुळे कमेंट करून नक्की सांगा आपला जिल्हा, गाव आणि तुमचं जे नाव आहे ते. तर चला भावा बहिणींनो, भेटूया परत अशाच नवीन माहितीपूर्ण आणि जुगाडाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.